ओके. ओके. मिशन TIT क्लास गणिताचा गजानन कदम सर घेत आहेत. तर सरळ व्याज आज चालू केलेला आहे. गजानन कदम सर, कॅपिटल. नमस्कार. मी स्पॉटलाइट नाही बहुतेक. राम राम सर. हां. ओके. येस येस. सर नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर राम सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं आपले TAIT ची आता जे ऍडमिशन झालेले आहेत 120 ऍडमिशन झालेले आहेत. आणखी आपल्याला 50 ऍडमिशन घेऊ शकतो आपण. 170 पर्यंत ऍडमिशन आपण घेणार आहेत. बाकीचे जे राहिलेले असतील त्यांनी कृपया 8806 59 याच्यावर फोन पे करून 499चं हे स्पेशल ऑफर आहे. 499 या फोन पे वर पेड करा आणि लागलीच तुमचा प्रवेश निश्चित करा. चला आपल्या मूळ विषयाकडं वळू. गणित. आतापर्यंत आपण संख्याज्ञान पाहिलेलं आहे, 3D पाहिलेलं आहे, त्याचबरोबर नफा तोटा पाहिलेला आहे, शेकडेवारी पाहिलेली आहे. आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, तो म्हणजे सरळ व्याज. बऱ्याच जणांना सरळ व्याज हा विषय थोडासा अवघड जातो किंवा किचकट जातो, बरोबर आहे ना? बरेच जण याला स्किप करतात. तर आज आपण व्यवस्थित समजून घेणार आहेत की नेमकं हे सरळ व्याज असतं काय. आता सरळ व्याजानंतर पुढची एक स्टेप असते ते म्हणजे चक्रवाढ व्याज. पण अगोदर सरळ व्याज समजून घ्या, त्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याजाकडे जाता येईल, बरोबर आहे? तर सरळ व्याज ही आज कन्सेप्ट पाहणार आहोत. त्याच्या अगोदर व्याज म्हणजे काय तुम्हाला जे माहित असेल ते उत्तर देऊ शकता. व्याज म्हणजे काय? चला पटकन. व्याज म्हणजे काय? हम्म. आवाज येतो का सर्वांना? हा. शिल्पा मॅम म्हणतात व्याज म्हणजे इंटरेस्ट. मराठी टू इंग्लिश. ओके. बर. व्याज व्याज म्हणजे काय? आपण जर एखाद्या व्यक्तीचे पैसे वापरायला घेतले तर त्याच्या बदल्यात आपल्याला जी रक्कम द्यावी लागते त्याला व्याज म्हणतात. मग ती एखाद्या व्यक्तीकडून घ्या किंवा बँकेतून घ्या, त्याच्याबद्दल आपल्याला जी रक्कम द्यावी लागते त्याला आपण व्याज म्हणतो. ओके. तर हे थोडस स्ट्रक्चर असतं कसं सरळ व्याज कॅल्क्युलेट केलं जातं वगैरे. हे जस्ट आपण एक चार्ट काढलेला आहे, त्या चार्टवर समजून घ्या. बघा, हे कर्ज क्षेत्र आहे. जे बँका ज्या आहेत, बँका कशा चालतात, त्यांचा प्रॉफिट कुठं असतो हे आपण आज थोडस समजून घेणार आहेत. इकडे लक्ष द्या, बोर्डकडे सर्वांनी पहा. हे राम नावाचा एक व्यक्ती आहे. राम. हा राम काय आहे तर नोकरदार माणूस आहे. ओके. त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसा पाणी तो पाळून आहे. त्यानं काय केलं, त्याला समजा नोकरीमध्ये त्याला एक 1 लाख रुपये त्याच्याकडे जमा झाले, बचत सेव्हिंग जमा झाली, बरोबर आहे? घर खर्च वगैरे करून त्याच्याकडे 1 लाख रुपये जमा झाले. मग 1 लाख रुपये तो समजा घरामध्ये जर 1 लाख रुपये ठेवले, एका वर्षानंतर ते 1 लाख रुपये जर काढले, बरोबर आहे, घरामध्ये समजा लॉकर मध्ये ठेवले आणि 1 लाख रुपये 1 वर्षानंतर जर काढले तर त्याच्यात वाढ होणार आहे का? तर नक्कीच नाही, कारण पैसा जागेवर ठेवून कधीच वाढत नसतो. त्यानं एक डोकं लावलं. त्यानं काय केलं, ते 1 लाख रुपये जे आहेत, बघा रामनं काय केलं, ते 1 लाख रुपये जे आहेत त्यांच्याकडे बचत झालेले, ते 1 लाख रुपये त्यानं बँकेमध्ये ठेवले. आता बँकेकडे किती रुपये? 1 लाख रुपये झाले. पण बँकेला ज्यावेळेस त्यानं पैसे दिले त्यावेळेस त्यानं बँकेशी एक करार केला की मी 7%, आता 7% टक्के म्हणजे काय? टक्के म्हणजे काय तर टक्के म्हणजे 100. 7% याचा अर्थ 100 रुपयाला 7 रुपये. लक्षात ठेवा, 100 रुपयाला 7 रुपये या पद्धतीने मी बँकेला पैसे देणार असं बँकेला सांगितलं. बँक हो म्हटली, बरोबर आहे. 100ला 7 रुपये तर 1 लाख रुपये आहेत, बरोबर आहे. 1 लाख रुपयाला मग 7%नं किती होणार आहे? 7,000 रुपये होणार आहे, बरोबर आहे. 7% व्याज म्हणजे. तर
रामने 1 लाख रुपये, जे त्याला 1 लाख रुपये बँकेत ठेवले म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, मुद्दल म्हटलं जातं. ओके, मुद्दल म्हटलं जातं. हे फक्त हे स्ट्रक्चर समजून सांगतो आहे मी तुम्हाला. 1 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले, बँकेला दिले वापरायला पैसे, त्याच्यामुळे त्याला 1 लाख रुपयाला मुद्दल म्हटलं जातं. आणि 7 रुपये टक्क्यानं दिलेले आहेत म्हणून त्याला व्याज म्हटलं जातं. किती टक्क्यानं? व्याज म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर. इंटरेस्ट म्हणजे व्याज, व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज दर. तर 7 रुपये टक्क्यानं त्यानं बँकेला 1 लाख रुपये दिले. बरोबर. आता बँक जी आहे, बँकेमध्ये पण तिजोरीमध्ये जर 1 लाख रुपये ठेवले तर ते वाढणार आहेत का? नक्कीच नाही. मग वर्षा अखेर, एका वर्षानंतर रामला त्यांना 1,07,000 रुपये द्यायचे आहेत. मग वरचे 7,000 रुपये कसे देणार ते बँकेवाले? मग ते बँकेवाले काय करणार, तर त्यांच्याकडे एक माणूस आला, त्याचं नाव आहे श्याम. श्याम काय आहे, तो एक व्यावसायिक आहे, एक हॉटेलवाला आहे समजा. तो हॉटेलवाला आहे, त्याला त्याच्या बिझनेसचं एक्सपान्शन करायचं आहे, बिझनेस वाढवायचा आहे. त्याच्यामुळे त्याला 1 लाख रुपयाची गरज आहे. आणि 1 लाख रुपये गरज आहे, तर व्यक्तीकडून, पुन्हा कोणत्याही व्यक्तीकडून घ्यायच्या ऐवजी त्यानं बँकेला अप्रोच झाला, बँकेकडे गेला आणि बँकेला म्हणला की माझं असं असं हॉटेल आहे, हे माझा टर्नओव्हर आहे, या पद्धतीने मला पैसा येतो, माझी स्थिती चांगली आहे, तर मला 1 लाख रुपये तुम्ही व्याजानं द्या. बँक म्हणली बरं ठीक आहे. मग बँकेनं काय केलं, त्याला 1 लाख रुपये दिले. पण कसे दिले, हे जे मुद्दल असतं हे कर्ज असतं. बघा, बँक ज्यावेळेस एखाद्या माणसाकडून पैसे घेते त्यावेळेस त्याला कर्ज म्हटलं जात नाही. पण बँक एखाद्या माणसाला जर पैसे देते तर त्याला कर्ज म्हटलं जातं. तर कर्ज कर्ज हेच मुद्दल असतं. 1 लाख रुपये त्यांनी श्यामला व्यवसाय करण्यासाठी दिले. पण अट एक टाकली, काय की तुला वर्षाला 10% व्याज द्यावं लागेल. 10%, 10% म्हणजे काय, 100 रुपयाला 10 रुपये. मग 1 लाख रुपयाला किती होणार 10%ना, 10,000 रुपये. बरोबर. एक किती होणार, 10,000 रुपये. मग श्यामनं बँकेतून 1 लाख रुपये घेतले आणि आपला व्यवसाय सुरू करायला. बरोबर 1 वर्षानंतर, आता 1 वर्ष झालं म्हणजे मुदत संपली, एका वर्षासाठीच लोन होतं. मग एका वर्षानंतर काय केलं, श्यामचा धंदा व्यवस्थित सुरू होता, व्यवसाय व्यवस्थित सुरू होता, त्यानं 1 लाख रुपये बँकेला वापस द्यायचं ठरवलं. पण बँकेला 1 लाख रुपये वापस देताना त्याच्यावर 10% व्याज किती झालं, 10,000 रुपये. म्हणून त्यांना ते 10,000 रुपये आणि पहिले जी अमाऊंट आहे ती 1 लाख रुपये, म्हणजे हे 10 आणि 1 लाख, 1,10,000 रुपये, ज्याला की गणिताच्या भाषेमध्ये रास म्हटलं जातं. रास, जशी धान्याची रास असते त्याच पद्धतीनं इथं याच्यामध्ये रास म्हटलं जातं. रास म्हणजे काय, मुद्दल आणि व्याज हे दोन्ही मिळून त्याला रास म्हटलं जातं. तर हे 10,000 आणि पहिले 1 लाख रुपये, एक मुद्दल आणि व्याज, 1,10,000 रुपये त्यांना बँकेला जमा केले. बँकेनं काय केलं, बँकेकडं एक एक वर्षा अगोदर जे रामनं 1 लाख रुपये जमा केले होते त्याला आता वापस पैसे द्यायचे आहेत. किती द्यायचे आहेत, 7% व्याज आहे, म्हणजे 7% म्हणजे 7,000 रुपये. बँकेनं 7,000 रुपये ते आणि त्याचं मुद्दल जे आहे ते म्हणजे 1 लाख रुपये, 1,07,000 रुपये पुन्हा रामला दिलं. आणि हे सगळं कर्जचक्र पूर्ण झालं. पण याच्यामध्ये काय झालं, बँकेनं कुठंही न जाता, कुठंही न जाता 3,000 रुपये नफा कमवला. बरोबर. अशा पद्धतीनेच बँका चालत असतात, व्याजावरच बँका चालू असतात. बरोबर. तर अशा पद्धतीचं हे कर्ज चक्र आहे. समजलं का मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला हे समजलं का? स्क्रीनशॉट मारू शकता याचा. बँक ही या पद्धतीने चालत असते. समजलं आता? हा, तुम्हाला हे कळायला पाहिजे की कधीही तुम्ही जर बँकेत जर गेला तर बँकेची प्रोसिजर काय असते हे कळायला पाहिजे, किंवा बँकेमध्ये कर्ज फायदा कसा असतो. आता तुम्हाला समजलं असेल की बँकेला फायदा नेमका कुठून होतो. ओके, हे 3,000 रुपये बँकेला फायदा झाला. आता आता आपल्याला शिकायचं आहे की मग सरळ व्याज म्हणजे काय. तर आता हे फक्त चक्र समजल्यानंतर आता तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये बघा, रामने जे 1 लाख रुपये बँकेला दिले हे त्याचं मुद्दल आहे, हे त्याचं मुद्दल आहे. 7% दिले हे त्याचा व्याजाचा दर आहे. आणि
पुन्हा बँकेने जे वापस 1,60,000 रुपये दिले ही रास आहे आणि एका वर्ष म्हणजे वेळ आहे. आता हे हे थोडस व्यवस्थित समजून घेऊत आपण वेगळ्या पद्धतीनं. आता हे तर समजलं तुम्हाला. आता बघा, आपल्याला जे सरळ व्याज शिकायचं आहे याच्यामध्ये फक्त ही प्रोसिजर तुम्हाला समजावून सांगितली की कशा पद्धतीनं बँक चालत असते. आता कारण सरळ व्याज वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या बँकशी रिलेटेड आहे. आता आपल्याला पाहिजे, आता याच्यामध्ये आपल्याला काय कन्सेप्ट पाहिजेत बघा. एक आहे मुद्दल. मुद्दल ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रिन्सिपल. ज्याला पी न डिनोट केलं जातं. आता हे मुद्दल काय असतं, जर तुम्ही बँकेला जेवढा पैसा देताल बँकेकडे ठेवायला ते झालं मुद्दल, किंवा बँकेकडून जे कर्ज घेताल ते झालं मुद्दल. ओके. दुसरं व्याजदर. व्याजदर ज्याला म्हणतात रेट. रेट ऑफ इंटरेस्ट, ज्याला की आर म्हटलं जातं. आर पी. ओके. तिसरा आहे टाइम. मुदत किंवा वेळ, ज्याला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जातं, जे डिनोट करताना टी न डिनोट करतात. ओके. मुद्दल म्हणजे कर्ज घेतलेली रक्कम. व्याज दर म्हणजे किती टक्के व्याजानं आपण घेतलेले आहे. मुदत म्हणजे किती वेळासाठी घेतलेला आहे. आणि आय ज्याला की सरळ व्याज, ज्याला म्हणतात सिंपल इंटरेस्ट. ज्याला SI म्हणतात, सिंपल इंटरेस्ट. आणि शेवटचं आहे रास. रास बरोबर अमाऊंट डिनोट केलं जातं एन. ह्या टर्म्स लक्षात ठेवा. हा, आता आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे सूत्र. सूत्र असं आहे, मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही पण सांगतो. सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले वेळ, किंवा मुदत म्हणू शकता तुम्ही, छेदस्थानी 100. आणि हेच इंग्लिश मध्ये लिहायला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू टी अपॉन 100. P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, T म्हणजे टाइम अपॉन 100. एवढ्या टर्म्स आपल्याला या सरळ व्याजामध्ये आहेत. आणखी एक हे रास. रास म्हणजे काय? रास हे दोन्ही एकच सूत्र आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, इंग्लिश मध्ये अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हे सगळं नोट करून घ्या. ह्या महत्वाच्या टर्म्स आता आपल्याला शिकायच्या आहेत. हेच महत्वाचं आहे. काय म्हणताय, समजलं नाही ते. हे काय आताच जे काय होतं ते नोट्स नको असं म्हणताय का काय म्हणताय? हा केलं, हा केलं नोट असं म्हणताय का? हा, नोट करून घ्या कारण हेच आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे. आता केलं काय? नोट केलं. हा, लिहिलं का? हे लिहून घेतलं का?
येस. ओके चल. आता याच्यामध्ये आणखी दोन, एक गोष्ट राहिली. आता आपल्याला याच्यावर गणित पाहताना तुम्हाला ते समजेल. आता एक कन्सेप्ट अशी आहे, द सा द शे. दसा दशे म्हणजे काय इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये सांगा. दसा दशे. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते पण सांगा. दसा दशे म्हणजे काय? द सा. हा बरोबर, शिल्पा मॅम बरोबर आहे आपला. बरोबर. दसा दशे म्हणजे दर साल, दर शेकडा. दर साल, दर शेकडा. इंग्लिश मध्ये याला काय म्हटलं जातं? इंग्लिश मध्ये याला काय म्हणतो म्हटलं जातं? त्याचा मी लिहून देतो वाटल्यास. पीसीपीए. 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 पीसीपीए म्हणजे काय? माहिती का? हो, पीसीपीए म्हणजे दर साल दर शेकडा. पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पेसिफिक त्याला वर्ड काय? पीसीपीए. हा. ओके. पर सेंट पर एनम. पीसीपीए म्हणजे पर सेंट पर एनम. एनम. एनम किंवा एन्युअल असं दोन्ही पण म्हणू शकता. पर सेंट पर एनम किंवा म्हणजे एक वर्ष, दर साल दर शेकडा. हे एक महत्वाची कन्सेप्ट होती. आता आपल्याला याच्यावर आपल्याला उदाहरणं पाहिजे. ओके. याच्यावर आपल्याला उदाहरणं पाहिजे. आता उदाहरणं पाहताना तुम्हाला हे आता व्यवस्थित समजेल. बघा. प्रश्न पहिला. द सा दशे, दर साल दर शेकडा 8% दराने. बघा, दर साल दर शेकडा 8% दराने 9,600 रुपयाचे मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? चल, फक्त सरळ व्याज काढायचं. रास नाही काढायची, सरळ व्याज काढायचं आहे. पटकन ट्राय करा. आलं तर बघा, फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती मांडा आणि उत्तर येईल. बरोबर. स्नेहल मॅम बरोबर आहे आपलं. अभिनंदन आपलं, पटकन उत्तर दिल्याबद्दल. हा पटकन. जर आला तर ठीक, नाही आलं तर मी समजून सांगणार आहे. बाकी ट्राय करतायत का?
येईल का सांगा मला, म्हणजे आपण पुढे जायला. हा, योगिता मॅम आपलं पण बरोबर आहे. चला एकदा लक्ष द्या, याला फॉर्म्युला वापरायचा. SI, सिंपल इंटरेस्ट, इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. ओके. आता ह्या फॉर्म्युलामध्ये अगोदर हा, प्रिया मॅम बरोबर आहे, विद्या मॅम शुक्ला, काजल मॅम बरोबर आहे. आता एकदा लक्ष द्या, ह्याच्यामध्ये पी पी म्हणजे काय असतं, मुद्दल असतं. मुद्दल किती आहे इथं, 9,600. आर आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे टक्क्यामध्ये असतो, 8. टी टी म्हणजे टाइम, टाइम इथं किती दिलेला आहे, 3 वर्ष. बरोबर आहे. आता आपल्याला काढायचं आहे एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याज काढायचं आहे. बरोबर. मग इथं किमती मांडा, 9,600 गुणुले 8 गुणुले 3 छेदस्थानी 100. एवढं म्हणायला काही प्रॉब्लेम आहे का, नाही. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता इथं राहिले 8 त्रिक 24, म्हणजे 96 गुणुले 8 त्रिक 24, या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार केला, उत्तर येतं 2,304. ह्या गुणाकार करायची गरज नाही. स्नेहल मॅम, श्रेया मॅम, आपलं उत्तर चुकलेलं आहे. बघा हे उत्तर येत आहे. ओके, समजलं का हे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का, कसं घेतलं, काय घेतलं वगैरे. प्रश्न विचारत चला काही. हा, प्रश्न विचारत चला, कुणाचं काही कन्फ्युजन असलं, तुमच्या मनामध्ये शंका कुशंका राहू नये. माझं म्हणतात समजलं, ओके, थँक्यू. बाकी आणखी कोणी ज्याला समजलं नाही, काय आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे. सर्वांना समजलं का, सुमेश सर म्हणतायत समजलं, विशाल सर म्हणतायत समजलं. हो, ओके, चला. बऱ्याच जणांचे रिप्लाय येस. ओके ओके, थँक्यू थँक्यू काजल मॅम. ओके, व्हेरी गुड, समजलं म्हणजे सर्वांना. चला किशोर सर, थँक्यू. ओके, आता दुसरं उदाहरण, फॉर्म्युला लक्षात ठेवा. अं, काय म्हणताय, ओके ठीक. चला आता पुढे पहा. ओके, आता एक उदाहरण पाहू आपण. दर साल दर शेकडा 10% दराने, दर साल दर शेकडा 10% दराने 500 रुपयाचे 2 वर्षाचे सहव्याज किती. चला एकदम फास्ट मध्ये उत्तर यायला पाहिजे, तुम्हाला फॉर्म्युला वगैरे लिहायची गरज नाही, पटकन आपला अंक टाकायचे आपल्या ह्याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. योगिता मॅम बरोबर आहे आपलं, विपिन सर आपला पण बरोबर आहे, शिल्पा मॅम बरोबर. गुड, फास्ट मध्ये यायला पाहिजे. हा, शेख सर बरोबर आहे, प्रिया मॅम चुकला आपला, सुमेश सर बरोबर आहे आपला, श्रुती मॅम बरोबर आहे, अनुश्री मॅम बरोबर आहे आपला, किशोरी मॅम बरोबर, धनलक्ष्मी मॅम बरोबर, काजल मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड, सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे.
एक एक उत्तर चुकलं होतं. बाकी सर्वांचं बरोबर आहे. उर्मिला मॅम बरोबर आहे. सुवर्ण मॅम बरोबर. सर्वांचे उत्तर बरोबर आहे, एक फक्त उत्तर चुकलं. आता इकडे लक्ष द्या, सिंपल आहे. SI इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी. हे पाठ करा. मराठी मीडियम असू द्या, इंग्लिश मीडियम असू द्या, हे पाठच करा. P इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी आहे, मुद्दल म्हणजे 500 रुपये आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे. टी फॉर टाइम 2 वर्षाचा आहे. छेदस्थानी 100. हे दोन शून्य कटले, हे दोन शून्य कटले, राहिले 5 × 10 × 2. 5 × 10 50 आणि 50 × 2 म्हणजे 100. SI आहे 100. SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट. ओके. हा, कुणाला हे कॅल्क्युलेशन समजलं नाही तर विचारा. हे कॅल्क्युलेशन यायला पाहिजे, काटाकाटी यायला पाहिजे. हे काटाकाटी येणं खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय गणित शॉर्ट मध्ये सोडवता येते. ओके. इथं काय केलं बघा, शून्य शून्य जर शेवटी आलं तर शेवटी कट होतं. बाकी राहिले फक्त जे अमाऊंट, जे आकडे आहेत त्याचा गुणाकार करायचा. ओके, समजलं का हे? काही जणांना वाटत असेल हे खूप सिंपल आहे सर. हो, सिंपलच आहे. आपल्याला सोप्याकडूनच कठीणाकडे जायचं आहे. हे सिंपल सिंपल कळालं की मग पुन्हा हार्ड कळतं. ओके, चला. ओके, चला आता पुढचं उदाहरण. ओके, एकच उदाहरण घेतो मी. त्या 3 अमाऊंट बदलतात. ऑडिओ ब्रेक होतोय का? आता आवाज येत असेल व्यवस्थित. हा, इकडे लक्ष द्या. पुढचं उदाहरण आहे, 20% दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? ऑप्शन्स आर, ऑप्शन्स देतो मी. ऑप्शन्स आहे 3000, ऑप्शन 2 2000, ऑप्शन 3 1700, ऑप्शन 4 1800. स्नेहल मॅम बरोबर, शिल्पा मॅम बरोबर, सुवर्ण मॅम आपलं पण बरोबर, शीतल मॅमचं पण बरोबर आहे. मयूर मॅम ऑप्शन बरोबर आहे आपला. काजल मॅम आपलं पण बरोबर आहे. सुमेश सर बरोबर आहे आपला. श्रुती मॅम बरोबर. गुड. चला, म्हणजे हे सर्वांना ही कन्सेप्ट समजली. ओके. सुप्रिया मॅम बरोबर, हर्षा मॅम बरोबर, प्रथमेश सर आपलं पण बरोबर आहे. ओके. हा, विवो जे आहेत आता, विवो त्यांचं नाव येत नाहीये. आपलं पण उत्तर बरोबर आहे. कृपया तुम्ही नाव टाकलं तर बरं होईल. किशोर सर बरोबर आहे आपलं पण. पुन्हा मॅम बरोबर. चल, ओके. द ऑप्शन इज ऑप्शन 4. ओके. पी आहे 3000, रेट ऑफ इंटरेस्ट 20 आहे, 3 वर्षाचा आहे आणि 100. हे शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 30 आणि 20, 30 आणि 20 आणि 3 बरोबर आहे. तर 30 आणि 20चा गुणाकार केला तर 600 आला, गुणुले 3 म्हणजे 1800 आला. सिंपल इंटरेस्ट आला 1800. ओके, चला. या पद्धतीचे सिंपल आलेले सिंपल गणित आता तुम्हाला समजले. आता चला पुढं. ओके. बर, सरळ व्याजामध्ये आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन आहे का? आतापर्यंत जे शिकवलं, ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही वगैरे असं काही आहे का?
जे आपल्याला पुढे घ्यायला पुढं थोडंसं आता हार्ड होणार. ओके, आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? शक्यतो मी बॉटम लेवलला रूट लेवलला जाऊन शिकवतो, सर्वांना क्लिअर होईल या पद्धतीने शिकवतो, तरी काही हां ओके. चला, म्हणजे बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह रिप्लाय आहे, तर आपण पुढे कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आता थोडस पुढच्या स्टेपला काय आहे, तर प्रश्न असा आहे, आता हे सरळ व्याज कळालं, थोडं पुढं दसा दशे दर साल दर शेकडा दसा दशे 10% दराने दसा दशे 10% दराने 1,000 रुपयांना 1,000 रुपयांना 1,000 रुपयांची 2 वर्षांनी रास रास ज्याला की अमाऊंट म्हटलं जातं, याच्यामध्ये रास काढायची आहे. चला, सुरुवातीला काढून बघा, आलं तर ठीक, नाही आलं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, मराठीमध्ये रास हे बऱ्याच अर्थानं वापरलं जातं. रास म्हणजे धान्याची रास असते, रास म्हणजे आपण ज्या सिंह वगैरे हे रास असते, आणि याच्यामध्ये पण रास असते. हा हो, बरोबर बरोबर आहे आपलं उत्तर. आता जे उत्तर दिलं ते शेख सर आपलं पण बरोबर आहे. बरोबर आहे. सुवर्ण मॅम आपलं पण बरोबर आहे. विपिन सर करेक्ट आहे. विद्या मॅम थोडस चुक तुम्ही व्याज काढलं बघा, रास विचारलंय, सरळ व्याज विचारलं नाही, रास विचारलंय. रास विचारलंय स्नेहल मॅम. हे आता जे विवो वाले आहेत ते पण नाही, चुकलं. शिल्पा मॅम चुकलं. शीतल मॅम आपलं पण चुकलं. हा चुकू द्या, मी सांगतो तुम्हाला. हा, उषा मॅम बरोबर आहे आपला, कारण मी ह्याचं स्पष्टीकरण दिलं नाही त्याच्यामुळे. हा, सुप्रिया मॅम आपला पण चुकलेला आहे. थोडस ओके. हा चला, आता इकडे लक्ष द्या, काही जणांचे उत्तर चुकले त्याच्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. अगोदर आपण या अगोदरच्या तीनही उदाहरणामध्ये आपण सरळ व्याज प्रथमेश सर खूप लांब गेले तुम्ही, शून्य जरा जास्त वाढले. हा, मेघा मॅम बरोबर आहे आपला. इकडे लक्ष द्या, सरळ व्याज आणि रास ह्याच्यामध्ये फरक आहे. रास काढण्याच्या अगोदर सरळ व्याज काढावंच लागतं, हे बरोबर आहे, परंतु रास आणि सरळ व्याज वेगळं आहे. शिल्पा मॅम चुकलं, समजून घ्यायचं बघा. आता इकडे लक्ष द्या, याचा अगोदर सरळ व्याज काढून घ्या. सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. सरळ व्याज बरोबर P × R × T/100. पी आहे 1,000 रुपये, आर आहे 10, 2 वर्ष विचारलेला आहे, म्हणजे टी आहे 2 वर्ष, अपॉन 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 10 10 आणि 2, 10 × 10 100, 100 × 2 200 आला. पण 200 हे काय आहे? सरळ व्याज. बऱ्याच जणांनी उत्तर 200 दिलं नाही, हे सरळ व्याज आहे, तुम्हाला रास विचारलेली आहे. आता मग रास काढायचं सूत्र काय आहे? तर रास बरोबर, रास ज्याला की अमाऊंट म्हटलं जातं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. सरळ व्याज म्हणा, व्याज म्हणा, किंवा बदल समजून येण्यासाठी सरळ व्याज लिहितो मी. सरळ व्याज, मुद्दल अधिक सरळ व्याज. आता बघा, मुद्दल किती आहे? ज्याला पी म्हटलंय आपण, प्रिन्सिपल किती आहे? 1,000.
सरळ व्याज किती आलं? +200. म्हणजे उत्तर किती आलं? 1200. 1200 हे काय आहे? रास आहे, रास. हे समजून घ्या. सरळ व्याज हे बरोबर आलं, 200 काही जणांनी उत्तर दिलं, पण विचारलंय काय तुम्हाला? हा, विचारलंय तुम्हाला रास. रास विचारली तर तुम्हाला रासच काढावी लागेल, सरळ व्याज काढता येणार नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये 100% त्याला 200 उत्तर असणार, लक्षात ठेवा. 200 उत्तर हमखास असणार, कारण तुम्ही गडबडीनं उत्तर चुकीचं द्यावं म्हणून ते लिहिलेलं असतं. पण 200 पण असणार आणि 1200 पण असणार. आपल्याला 1200 करेक्ट उत्तर पाहिजे. ज्यांनी अभ्यास केला त्याला, ज्यांनी अभ्यास केला किंवा ज्यांनी अभ्यास केला नाही त्याला 2 चुकीचे आणि 2 बरोबर दिसतात, आणि ज्यांनी अभ्यास केला त्याला एकच बरोबर दिसतं. त्या पद्धतीने असतं, आपल्याला बरोबर उत्तर शोधायचं आहे. ओके, समजलं का? ही रास कशी काढायची मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढं पुढं नेत आहे, सोप्या पद्धतीने नेत आहे. तुम्ही माझ्या बरोबर चला फक्त. ओके, आपल्याला सुरुवातीला सरळ व्याज कळालं, आता रास कळालं. तर रासचे आपण 2 उदाहरणं पाहू, आपण पुढे जाऊ. चला, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, चला दुसरं उदाहरण पाहू. दर साल दर शेकडा 5% दराने 5,000 5,000 रुपयांची 5 वर्षाची रास किती? 5 वर्षाची रास किती? ऑप्शन आहेत: 1,250, 6,250, 6,000 आणि यापैकी नाही. ठीक आहे, पण तुम्ही उत्तर करा. हा, बरोबर आहे आपला. शेख सर बरोबर आहे आपला. शिल्पा मॅम आपलं पण बरोबर आहे. अनुश्री मॅम चुकलेला आहे. अनुश्री मॅम करेक्ट करा. स्नेहल मॅम आपलं बरोबर आहे. शीतल मॅम आपलं पण बरोबर आहे. बरोबर आहे आपलं. धनलक्ष्मी मॅम बरोबर. वर्षा मॅम हो आपलं पण बरोबर आहे. किशोर सर चुकलेला आहे, कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली तुमची. उषा मॅम तुमचं पण चुकलं. हा, काजल मॅम बरोबर आहे. चला मगाच्या पद्धतीनंच आहे. अनुष्का मॅम बरोबर आहे. सुप्रिया मॅम बरोबर. अश्विनी मॅम आपलं पण बरोबर आहे. सुवर्ण मॅम बरोबर. बरोबर आहे. प्रिया मॅम बरोबर. ओके, काही जणांचे चुकले त्यांनी लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. इथं पी किती आहे? 5,000. आर किती आहे? 5%. आणि किती वर्षाला आहे? 5 वर्ष. हे 5 वर्ष म्हणजे टाइम आहे, हे 5 वर्ष रेट ऑफ इंटरेस्ट आहे. गुणिले 100, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, राहिले 5 5 25. 50 × 25 उत्तर आलं. 50 × 25 म्हणजे किती आलं उत्तर? हा, 2,250. 1,250 बरोबर. आणि रास बरोबर मुद्दल. मुद्दल किती आहे? 5,000. 5,000 प्लस आपल्याला व्याज प्लस करायचंय. उत्तर आलं 6,250. ओके, समजलं का? ज्यांचे उत्तर चुकले त्यांना समजलं का? काही जणांचे उत्तर चुकलेले होते. ओके, चला आणखी एक शेवटचं गणित येतो, आणि आज आपण इथं थोडस स्टॉप करू, कारण म्हणजे जे अवघड ज्ञान आहे ते टप्प्याटप्प्याने गेलेलं बरं. आपल्याकडे वेळ आहे, आपण तेवढं करू शकतो आपण. ओके, आता आणखी एक लास्ट उदाहरण पाहू. हे थोडस अवघड देतो, बघा जमलं तर.
8.5 दराने, ओके पॉइंट आहे हा, 8.5 दराने 4,000 रुपयाचे 3 वर्षाचे व्याज किती? रास किती? द ऑप्शन्स आर 4,000, 5,000, 3,000 and 7,000. पॉइंट आहे, घाबरू नका. गुणाकारच करायचा आहे, बाकी काही नाही करायचं याच्यामध्ये जास्त. शिल्पा म्हणून थोडस थांबा. एक मिनिट, एक मिनिट. इथं 20 आहे, 20. हा बरोबर आहे वर्षा मॅम. ममता मॅम आपला पण बरोबर आहे. युगता मॅम बरोबर. पूनम मॅम बरोबर. ओके काजल मॅम आपलं पण बरोबर आहे. राज बरोबर, हा. प्रिया मॅम बरोबर. उर्मिला मॅम आपलं पण बरोबर आहे. श्रुती मॅम बरोबर. Good. हा विपिन सर, ऑप्शन 2. द ऑप्शन इज 5,020 रुपीज. ओके, आता हे फक्त 8.5 या पद्धतीनं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हा अश्विनी मॅम आपलं पण बरोबर आहे. चला द ऑप्शन सेकंड ऑप्शन आहे. बर, चला आज आपण याच ठिकाणी हे सेशन क्लोज करणार आहे. 10 वाजलेले आहेत, 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. विशाल सर आपलं पण बरोबर आहे. तर जुने काही विद्यार्थी आहेत तर नवीन काही विद्यार्थी ऍड झालेले आहेत. मी जे आज शिकवलं समजून सांगा. सुप्रिया मॅम म्हणतात समजून सांगा. ओके चला, टी काय आहे 4,000, आर काय आहे 8.5, आणि वर्ष किती वर्ष आहे 3 वर्ष, त्याच्यासाठी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके, राहिले 40 गुणुले 8.5 गुणुले 3. आता हे शॉर्ट करून आहे 3 आणि ह्या दोघांचा गुणाकार करू. किती झाले 40 गुणुले 3, 120 गुणुले 8.5. आता हे 8.5 120 गुणुले 8.5 चा गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार करताना थोडे वेळ पॉईंट बाजूला ठेवा. 5 0 0, 5 2 10, हाताला 1, 5 1 5, 5 1 6. पहिलं पद संपलं. दुसरं पद 8 0 0, 8 न हे शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं तरी उत्तर शून्य येतं, त्याच्यामुळे इथं शून्य लिहिलं. 8 2 16, हाताला 1, 8 1 8, 8 आणि 1 9. 0 0, 6 2 12, हाताला 1, इथं झाले 10. हा इथं झाले 10 बरोबर. आता आता काय करायचं, तो इथं पॉईंट 1 ना आहे, तर इथं 1 ना पॉईंट इथं द्यायचा. काय इथं द्यायचा, इथं पॉईंट नंतर एकच संख्या आहे, म्हणून म्हणून शेवटच्या संख्येच्या अगोदर पॉईंट द्यायचा. म्हणजे उत्तर किती आलं 1,020 उत्तर आलं बरोबर. हा पॉईंट पॉईंटच्या पुढे 0 असल्यामुळे दिलं नाही. आता रास बरोबर काय असतं, तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल आहे 4,000 रुपये, रास व्याज आहे 1,020 रुपये, म्हणून उत्तर झालं 5,020, 5,020. समजलं का आपल्याला मॅम? जे समजून सांगा म्हटलं, समजलं का हे? ओके ओके मॅम, ओके कळालं हे. पॉईंट जरी आला तरी घाबरायचं नाही, पद्धत तीच असते. पॉईंट मध्ये थोडस आपल्याला पॉईंटचे गणित आपण घेतलेलेच आहेत. ओके चला, समजलं का हे? चला, तर आज शिकवलेलं, आज जे सरळ व्याज शिकवलेलं तुम्हाला समजलं का? सोप्या पद्धतीनं म्हणजे समजलं का? काही कन्सेप्ट वगैरे व्यवस्थित? कारण शिक्षकाचं शिकवलेलं विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे.
शिक्षक किती हुशार आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. विद्यार्थ्याला किती समजलं हे जास्त महत्वाचं आहे. शिक्षक हुशार असो किंवा काही असो त्याचा विषय नाही, विद्यार्थ्याला समजलं का. ओके. ठीक आहे, प्रॅक्टिस सेटसाठी मी तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये टेस्ट गुगल फॉर्म मध्ये अवेलेबल करून देत आहे, तरी पण मी शेअर करतो. ओके. म्हणजे जसं विद्यार्थ्यांना HW दिला जातो, तुम्हाला पण HW ला सुरुवात करावी लागेल. चालेल. पण शक्यतो मी जेवढं आपण घेतो तेवढं त्या पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. बाकी सर्वांना समजतंय सर्वांना, काही प्रॉब्लेम नाही. वाइंड अप करायचं. ओके. गुड नाईट एव्हरीवन. वी विल एंड दिस मीटिंग.